हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्लॉगमध्ये. रेसिपी व्लॉग आहे हा, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळापासून बनवलेला इन्स्टंट ढोकळा, जो पटकन होतो, म्हणजे नाश्त्यासाठी वगैरे आपण तो इझिली पटकन बनवू शकतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला पाहूयात मी हा ढोकळा कसा बनवला ते. सो फ्रेंड्स, ह्याच्यासाठी मी भिजवले होते तांदूळ. 4-5 तास भिजत ठेवले होते. तुम्ही जर सकाळी बनवायचं असेल तर त्याला रात्री भिजत घालू शकता, आदल्या रात्री. सो आता भिजलेले आहेत चांगले, आणि आता मी त्याला मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहे. बारीक पेस्ट बनवायची आहे. सो तांदळासोबत मी आणखीन काय ॲड केलं आहे ते बघूयात आपण. सो तांदूळ ॲड केल्यानंतर फ्रेंड्स, आपण आता ॲड करणार आहोत त्याच्यात पाव कप रवा. जो कुठलाही असेल तुमच्याकडे, बारीक जाड, तो रवा आपल्याला त्याच्यात ॲड करायचा आहे. ह्याच्यातून ती व्हिडिओ क्लिप डिलीट झाली आहे ॲड करतानाची. फ्रेंड्स, आपण आता ह्याच्यात ॲड करूयात 1 कप दही. प्रमाण लक्षात घ्या परत एकदा. 1 वाटी मी भिजवलेलं तांदूळ, त्याच्यासाठी पाव वाटी रवा आणि 1 कप दही घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. चटणीची तयारी करत आहे मी. चटणीसाठी घेतले धने, शेंगदाणे, लसूण आणि काही सुक्या मिरच्या आणि 2 टोमॅटो. टोमॅटोचे मी बी काढून घेतलेले आहेत. तुम्ही तसेच घातलात तरी चालतील. सो आता पॅन गरम झालेला आहे. त्याच्यात मी ॲड करणार आहे धने, शेंगदाणे, मिरची आणि लसूण. एकत्र आपल्याला न तेल घालता छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा छान असा खमंग वास येईल तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे, आणि त्याच्यात आपण ॲड करणार आहोत 2 टोमॅटो जे आपण कापून घेतलेले आहेत. छान प्रकारे ते सुद्धा परतवून घ्यायचे. हलकासा वरचा स्किनचा कलर चेंज होईपर्यंत. हे बघा, आता आपले टोमॅटो परतवून तयार झालेले आहेत. सो फ्रेंड्स, मिरच्या, धने, लसूण आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आणि टोमॅटोसुद्धा परतून झालेले. आता आपण याची चटणी करून घेणार आहोत. खूपच छान लागते ही चटणी, नक्की ट्राय करून बघा. ही बघा, आता आपली चटणी रेडी झालेली आहे. कशी वाटते तुम्हाला ही चटणी, मला नक्की कमेंट करून सांगा. सो आता चटणीनंतर बघूया पुढची प्रोसेस काय आहे ते. सो आता एका बाउलमध्ये जे तांदूळ, रवा आणि दहीचं बॅटर आहे ते मी काढून घेणार आहे. छान बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीकी नाही, जास्त जाडही ठेवायचं नाही. फाईन पेस्ट करायची आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी बोटावर घेऊन. छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आणि जर घट्ट वाटलं तर तुम्ही 2 चमचे पाणी त्याच्यात ॲड करू शकता. आता मी त्याच्यात ॲड करणार आहे वरून चवीनुसार मीठ आणि मिरची आणि लसणाचा ठेचा. जाडसर वाटूनच ॲड करायचं आहे, त्याच्यामुळे चव चांगली येते ढोकळ्याला आपल्या. हे बघा, आता ठेचा ॲड केलेला आहे, आणि आपण त्याला आणि 1 चमचा साखरसुद्धा ॲड करणार आहे चव वाढवण्यासाठी. सो आता हे छान प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत. एकाच डायरेक्शनमध्ये सगळं मिक्स करायचं आहे. खूप छान लागतो फ्रेंड्स हा ढोकळा. खूप इन्स्टंट होणार आहे ना, तर तुम्ही हा पटकन मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. आणि आता हे मी झाकून बॅटर 10 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून देणार आहे. वाफवण्यासाठी मी आता तयारी केलेली आहे. कढईत पाणी घातले, त्याच्यात छोटीशी प्लेट अशी उलटी घातलेली आहे. तुमच्याकडे जर ढोकळा स्टँड असेल, ढोकळ्याचं पात्र असेल, तर तुम्ही त्याच्यात वाफवू शकता. माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं, म्हणून मी अशी प्रोसेस केलेली आहे. आता एक ताट घेतलेलं आहे मी काठवालं, आणि त्याच्यात हे बॅटर ओतून घेणार आहे. हा ढोकळा खूप इन्स्टंट आहे. जर तुम्ही आधीच तांदूळ भिजवून ठेवले ना, तर पटकन तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते तुम्ही बनवू शकता. मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवू शकता. हे बघा, आपलं बॅटर आता रेडी झालेलं आहे. सो इन्स्टंट ढोकळा असल्यामुळे त्याला फुलून येण्यासाठी आपण त्याच्यात आता इनो ॲड करणार आहोत. पण थोडंसं पीठ मला घट्ट वाटतं आहे, म्हणून मी 2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. सो आता मी त्याच्यात इनो फ्रूट सॉल्ट ॲड करणार आहे. ब्ल्यू पॅकेट असेल तर खूपच बरं आहे, पण माझ्याकडे नव्हतं, ग्रीनवालं अवेलेबल होतं, म्हणून मी ग्रीन पॅकेटचं इनो फ्रूट सॉल्ट त्याच्यात ॲड करत आहे. सो आता हे बघा, मी टाकत आहे त्याच्यात 1 पूर्ण सॅशे, आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे, आणि मग ते पूर्ण सगळं एकत्र बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहे. याच्यामुळे काय होतं ना, आपलं पीठ चांगलं फुलून येतं आणि ढोकळासुद्धा सॉफ्ट अँड स्पंजी बनतो. सो हे बघा, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आहे मी. थोडंसं फिरवल्यानंतर, मिक्स केल्यानंतर आता आपण हा ढोकळा जो बॅटर आहे ते आपण आता वाफ आणण्यासाठी ठेवून देणार आहोत. हे बघा, ते बॅटर मी आता ताटात ओतून घेतलं आहे. ताटाला मी ग्रीस केलं होतं तेलाने, आणि आता त्याच्यात हे मी ओतून घेतलेलं आहे. आता हे ताट आहे बॅटर सकट मी त्या कढईमध्ये वाफवण्यासाठी ठेवणार आहे.
हे बघा मी आता ते ताट ठेवून घेतलं. फ्रेंड्स ह्याच्यावरनं मी आता वरून ॲड करणार आहे गन पावडर. की जर तुमच्याकडे गन पावडर किंवा पोडी मसाला असेल ना, ते कुठलंही तुम्ही एक ॲड करू शकता, नसलं तरी चालतं. माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी ते ॲड करणार आहे. खूप छान लागते त्याच्यामुळे टेस्ट, नक्की ट्राय करून बघा. हे बघा आणि दिसायलाही खूप छान दिसतं. आता गन पावडर ॲड केल्यानंतर आपण आता त्याला झाकण ठेवूयात आणि 12 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती हा इन्स्टंट तांदळाचा ढोकळा आपण वाफवून देणार आहोत. झाकण ठेवलेलं आहे मी. आता बघूयात 12 मिनटानंतर. फ्रेंड्स हा बघा आपला इन्स्टंट तांदळाचा ढोकळा रेडी झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे ना. आता थंड करून घेतला, त्याचे काठ मोकळे करून घेत आहे आणि आता मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. बघा किती सॉफ्टली कट होत आहे, इझिली कट होत आहे आणि छान प्रकारे स्पंजी पण झालेला आहे हा ढोकळा. छोटे छोटे क्यूब्स करून घेणार आहे मी त्याचे आणि आपण आता त्याला वरून फोडणी देणार आहोत. सगळ्या बाजूनी कट करून घ्यायचं आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. नक्की ट्राय करून बघा. हा बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला इन्स्टंट ढोकळा, नक्की कमेंट करून सांगा. सो आता फ्रेंड्स करूयात फोडणीची तयारी. तडका पॅनमध्ये मी ॲड केलेलं ऑइल, त्याच्यात ॲड करणार आहे 1 चमचा मोहरी, त्याच्यानंतर पाव चमचा हिंग आणि काही कढीपत्त्याची पानं आणि हिरव्या मिरच्या आणि वरून ॲड करणार आहे 1 चमचा तीळ. तुम्ही जसं खमण ढोकळ्याला फोडणी करतो ना आपण साखरेचं पाणी बनवून, तशीही तुम्ही ॲड करू शकता, पण मी नाही ॲड केलं आहे. असंही तो ढोकळा छान लागतो. हे बघा तीळ ॲड केलेत आणि आपली फोडणी रेडी झालेली आहे. आता ही फोडणी मी या इन्स्टंट ढोकळ्यावर टाकून घेत आहे. खूप छान लागतं आणि तिळामुळे ना छान असा क्रिस्पी लागतं खाताना प्रत्येक घास आणि तिळाची चवही खूप छान येते. सो फ्रेंड्स हा आपला इन्स्टंट ढोकळा रेडी झालेला आहे. वरून ॲड केलेली आहे मी कोथिंबीर, गार्निश केलेलं आहे मी कोथिंबीरीने. खूप सुंदर दिसत आहे ना. सो फ्रेंड्स आता आपला हा इन्स्टंट तांदळाचा ढोकळा, झटपट होणारा तांदळाचा ढोकळा रेडी झालेला आहे. कसा काय वाटला तुम्हाला इन्स्टंट ढोकळाचा व्हिडिओ? जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स. तुमचे कमेंट मला मोटिवेट करतात, प्रोत्साहन देतात नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी आणि नवीन रेसिपीज चे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. जर तुम्ही नवीन फ्रेंड्स असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फ्रेंड्स पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.